माथेरानच्या हवेमध्ये कितीही खाल्लं तरी ते छान पचतं होय की नाही. त्यामुळे वाटेल तेवढ्या पुरणपोळ्या तुम्ही इथे येऊन खाऊ शकता. तर आता आम्ही ही उपासाची पुरणपोळी करतो, तर त्याचं साहित्य सांगा. केळी, किसलेलं ओलं खोबरं, उकडलेला बटाटा, पिठी साखर, वऱ्याचं पीठ, साबू तांदळाचं पीठ, वेलची पावडर, मीठ. साहित्य झालं उपासाच्या पुरणपोळीचं लिहून. आता आपण सारण करतोय हो उपासाचं. तर केळी आधी कुस्करायला लागतील ना. हो, केळी याच्यात टाकूया आपण. त्याच्यात ओलं खोबरं, ओलं खोबरं पण आपण किसून घेतलेलं आहे. वेलची पावडर ना. हां, आपण केळ्याचा हलवा करतो त्याच्यासाठी जसं घेतो साहित्य, खोबरं आणि केळी आणि पिठी साखर. आता पिठी साखर, केळं गोड असतं त्याच्यामुळे खूप नाही लागणार ना. नाही, थोडं थोडं खोबरं खिसलेलं असतं ना. खोबऱ्याचा आय मीन गोडपणा आहे. मीठ चिमूटभर मीठ. आता हे कालवायचं. हो, ठीक आहे. सारण तयार झालं. आता कव्हर करेल. हो, त्याची तयारी. सारण तयार झालं आणि आता आपल्याला ते कव्हर करायचंय. तर मला आधी सगळ्यात महत्वाचा असा एक प्रश्न पडलेला आहे की साबू तांदूळ म्हणजे काय. माथेरानला सगळी लोक त्याला साबू तांदूळच बोलतात. त्याला म्हणजे कोणाला. साबुदाणा. कसलं पीठ आहे. साबुदाण्याचं. साबुदाण्याचं पीठ आहे. साधं नेहमीचं साबुदाण्याचं पीठ आहे. हो, त्याला तुम्ही साबू तांदूळ म्हणता. पूर्ण माथेरानभर. हो. वा, हा एक नवीन गाव बदललं जसं त्या बदलली की लगेच भाषा बदलते तसं एक नवीन मला शब्द मिळाला. साबुदाण्याला साबू तांदूळ. व्हेरी गुड. आणि हे वऱ्याचं पीठ. आणि आता हे बटाटा पण ह्याच्यातच घालणार. हो, मिक्स करताना. हो. अच्छा, ओके. प्रमाण आहे का याचं काही, म्हणजे वऱ्याच्या तांदूळाचं आणि साबू तांदूळ पिठात असं काही नाही. जसं किती आपल्याला करायचंय तसंच प्रमाण घेऊनच करायचं. बरं, ठीक आहे. तर आता आधी काय देऊ. साबुदाण्याचं पीठ देऊ का हे देऊ. नाही, हे दिलं तरी चालेल. हो, वऱ्याचं पीठ. आणि आता किती बटाटे घालणार ह्याच्यात तुम्ही. ह्याच्यात आता मी एकच बटाटा उकडलेला टाकणार होते. अच्छा, पूर्ण ते मग बटाट्यामुळे चांगलं बांधलं जाईल. कसं ते पीठ चिकट नसतं ना, हा, म्हणून त्यात थोडा बटाटा टाकायचा. अच्छा. बटाट्याने थोडस चिकटपणा येतो त्याला. बरं, मीठ लागेल ना. हो, अजून लागेल का. नाही, बस. हातानेच मळायला लागेल. हो, चांगलं नीट, म्हणजे बटाट्याच्या त्या गोठळ्या जरा पण राहतात म्हणे ना. हो. बटाट्याची काय क्वालिटी आपल्याला मिळते. नवीन बटाटा असेल तर तो थोडा जास्त चिकट असतो. तर जशी आपल्याला बटाट्याची क्वालिटी मिळते त्याप्रमाणे उकडल्यानंतर त्याचं म्हणजे किसून घ्यायचा का डायरेक्ट कुस्करायचा ते आपण ठरवायचं. तर आता आम्हाला चांगला बटाटा मिळालेला आम्ही कुस्करून पीठ एकजीव करतो. अंदाज घेत आपल्याला ते करायला लागेल, कारण जरा जरी जास्ती झालं तर ते तुटेल ना. हो, चिकट होऊन. हे पीठ आपण चांगलं एकजीव करून घेऊया. आणि त्याच्यानंतर त्या कव्हरमध्ये आपण ते केळ्याचं आणि खोबऱ्याचं जे सारण केलंय ते भरणार आहोत या कव्हरमध्ये. पण हे जर बेसिक कव्हर आपण घेतलं तर ह्याच्यामध्येच आपल्याला तिखट पण काही बनवता येईल ना. नाही का. हेच कव्हर करायचं आणि त्याच्यामध्ये उपासाचा एखादा जर आतमध्ये तुम्ही जे सारण बनणार आहात, खोबऱ्याची चटणी वगैरे, आपण हिरवी चटणी करतो ते, कारण हे कव्हर खूप वेगळं आणि छान आहे. तर एखादी हिरवी चटणी म्हणा किंवा कच्च्या केळ्याची भाजी करतो तिखट, ती भरली ती सुद्धा छान लागेल त्याच्यात. असं 3-4 व्हेरिएशन्स तुम्हाला त्याच्यामध्ये नक्की करता येतील. तर आता हे झालेलं आहे कव्हरची तयारी पण, म्हणजे बांधलं गेलंय पीठ. आता ते भरूया ना आपण कचोरी सारखं. ठीक आहे. दोन्ही गोष्टी तयार झाल्या. आपलं कव्हर पण झालं आणि सारणही झालं. तर मला सांगा की आता आपल्या पुरणपोळी जसं आपण आधीची केली तसंच करणार. नाही, ही पुरणपोळी लाटून नाही करायची. अच्छा, मग लाटणं लागणारच नाही आपल्याला.
मग आपण कशी करणार ही? ही आता मी अशी थापून करणार. हो ठीक आहे मला दाखवा नीट कसं करता येते. आता हा गोळा लागेल ना हा. तुम्हाला. ठिसूळ होतं हे पीठ. ह्याला चिकटपणा नाहीये हा म्हणून हिला लाटले जाणार नाही. अच्छा ओके, ही महत्वाची गोष्ट आहे, ही लक्षात ठेवा. खाताना मस्त लागलं ना. झालं. आपण कुठलं तरी एक पीठ घ्यायचं, हो वऱ्याचं किंवा साबुदाण्याचं. हा. ह्याचीच कचोरी नाही करायची का? नाही ना, कारण ते चिकटच नाही ना पीठ ते. पण मग कसं सारण घाण अजून एक वेगळी बनवणार? हो, पहिलं आता ह्याच्यावर हे सारण ह्याच्यावर टाकून घेणार हा आणि नंतर मग दुसरी एक छोटी करून त्याच्यावर ठेवणार. अच्छा अच्छा, मग आपण आधी छोटी करून घेऊया का दुसरी अजून हो, एक? चालेल. म्हणजे लगेच ती आपल्याला हो. ठेवता येईल. हा, जेव्हा आपण ती करतो तेव्हा त्याच्यामध्ये तेलाचा हात बोट म्हणा किंवा पिठामध्ये हे भरून म्हणा. ठीक आहे, हे 2 छोट्या पद्धतीचे करून घेऊया. दोन्ही आपल्याला हाताने थापूनच करायला लागेल म्हणजे हा. पाहिजेत नाही का? हो. तर किती घालू सांगा? घाला अजून थोडी. लागेल? हो. गंमत म्हणजे आम्ही इतका परफेक्ट सीझन निवडून आलेलो आहोत माथेरानमध्ये की बाहेर फॅन्टास्टिक असा पाऊस पडतोय आणि तुम्ही आम्हाला असे गरमागरम पदार्थ करून घालताय. वा 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 वा, क्या बात आहे. आता हे बंद करायचं. हा, आता ही हा. पोळी त्याच्यावर अशी. परत ते नीट बंद करायला लागेल ना? हा नाही, ही अशीच ठेवायची हा कारण ते चिटकतच नाहीये ना. ओके, पण मग करताना आता हे झालं, हा. परत अजून थापायचं नाही? नाही, अच्छा ठीक आहे. आणि मग आता तुम्ही हे तळणार का भाजणार? भाजणार. ओके, त्याची तयारी करूया. पुरणपोळी तयार झालेली आहे तव्यावरती जाण्यासाठी. तर आता अलगद हाताने ती ठेवायला लागेल. हा, पहिलं तेल सोडू आपण. अच्छा, आधी तव्याला तेल सोडायचं. मस्त ती करून घेऊया दोन्ही बाजूनी. मला सांगा वहिनी की तुम्ही आता नेहमीच तुमच्याकडे असं इतके पदार्थांची यादी तुम्ही दिलेत की नेहमीच तुमच्याकडे एवढे खमंग पदार्थ बनतात? नाही, आता देवी बसलेले आहे हा. त्याच्यामुळे 9 दिवस उपास चालू. संपूर्ण 9 दिवस उपास? हो. अच्छा. देवी उठेपर्यंत. हा म्हणून आम्ही असे पदार्थ वेगळे वेगळे उपासाचे करतो. हा, म्हणजे उपवासाच्या दिवशी उपाशी कसं राहणार, त्याच्यामुळे काहीतरी शोध लावायला लागतात. त्याच्यामुळे त्यातूनच हा पण शोध लागलेला आहे. ठीक आहे, आता दोन्ही बाजूनी आपण खरपूस करून घ्यायचं ना? हो. उलटायला लागेल ना परत हो. एकदा? ठीक आहे, तर करून घेऊया. हे चांगलं तुम्ही बघितलं की ते अजिबात तुटलं नाही आणि मंद आचेवरती आपण ते करून घेतोय. तर तुम्ही साहित्य आणि कृती घ्या. उपवासाची पुरणपोळी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: केळ्याचे तुकडे, ओलं खोबरं, उकडलेला बटाटा, पिठी साखर, वरी तांदळाचं पीठ, साबुदाण्याचं पीठ, वेलची पावडर आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये केळ्याचे तुकडे, ओलं खोबरं, वेलची पूड आणि पिठी साखर हे मिश्रण एकजीव करून सारण तयार करावं. दुसऱ्या बाउलमध्ये वरी तांदळाचं पीठ घेऊन त्यामध्ये उकडलेला बटाटा, मीठ आणि तेल घालून पीठ मळून घ्यावं. या कणकेच्या 2 छोट्या पोळ्या लाटून त्यामध्ये केळ्याचं सारण स्टफ करावं. तयार उपवासाची पुरणपोळी साजूक तुपावर खमंग भाजून घ्यावी.